गुरुवारची सकाळ आली तीच एक धक्कादायक बातमी घेऊन. गुरुवारी पहिलंच बुलेटिन होतं माझं 9 वाजताचं. तयारी वगैरे केली, स्टुडिओमध्ये गेले. आम्हाला थोडं वेळेच्या आधी स्टुडिओमध्ये हजर राहावं लागतं, कारण आम्हाला माईक इपी सगळं लावायचं असतं. ती सगळी तयारी करून मी बुलेटिनला सुरुवात केली. आमचं बुलेटिन 8:51 सुरू होतं. बुलेटिन सुरू झालं आणि बुलेटिन मधल्या पहिल्या 1-2 बातम्या मी वाचल्या. अगदी काही क्षणामध्ये, म्हणजे साधारणपणे 9:05 किंवा 10 मिनिटं झाली असतील, एक ब्रेकिंग न्यूज आहे आणि ती तुला आता वाचायची आहे, असं मला कानात माझ्या पॅनल प्रोड्युसरनं सांगितलं. ती बातमी होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालेला आहे. ते बारामतीला उतरत होते, त्यावेळेला त्यांच्या विमानाला अपघात झालाय, अशी बातमी. आमच्याकडे व्हिज्युअल्स तेव्हा आलेली नव्हती, त्या क्षणी आलेली नव्हती, पण बातमी स्क्रीनवर प्ले होत होती आणि मी ही बातमी एक्सप्लेन करत होते, सांगत होते की अशी बातमी आपल्यापर्यंत आली आहे की अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालाय. त्या क्षणी डोक्यात हेच चालू होतं की सगळेच नेते विमानानं प्रचंड प्रवास करत असतात, रोज प्रवास करतात, आणि आता तर जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, त्यामुळे या नेत्यांचे दौरे तर रोज होत राहणार. त्यामुळे असाच एखादा दौरा असेल अजित पवारांचा आणि काहीतरी किरकोळ तांत्रिक बिघाड विमानामध्ये झाला असेल. पण अर्थात व्हीव्हीआयपी माणूस आहे, त्यामुळे त्याच्या विमानाचा तांत्रिक बिघाड किंवा अपघात ही मोठीच बातमी आहे, अशीच काहीतरी ब्रेकिंग असेल असं वाटलं होतं. काही क्षणामध्ये व्हिज्युअल्स आली, म्हणजे दृश्य आली, ती आम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवली. आमच्यासाठीही ती पहिल्याच क्षणी, म्हणजे जशी येतात आमच्याकडे दृश्य, तशी ती आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. फार कमी सेकंदाचा कालावधी असतो आमच्याकडे ते व्हिज्युअल्स यायला आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला. तर तशी ती व्हिज्युअल प्रत्यक्ष मी सुद्धा पाहिली आणि मला ती आता समजावून सांगायची होती. पण जेव्हा मी दृश्य स्वतः पाहिली तेव्हा विमानाचे काही अवशेष पडलेले होते. पहिली जी दृश्य, पहिल्या क्षणाची जी दृश्य आली, ती विमानाचे काही अवशेष पडलेले होते आणि काळे काळे झालेले ते अवशेष होते, एवढंच कळत होतं. तरी सुद्धा त्या क्षणी सुद्धा त्या अपघाताचं गांभीर्य इतकं असेल असं वाटलंच नाही, कारण तिची पहिली दृश्य आली होती ती फक्त विमानाचे काही पार्ट्स पडलेले आहेत एवढीच आली होती. त्यानंतर जेव्हा काही क्षणात नवी दृश्य आली, ती नवी दृश्य मात्र प्रचंड हादरवून टाकणारी होती, अस्वस्थ करणारी होती. कारण ती दृश्य होती ती किती 9:10 ती दृश्य आली असतील. ह्या सगळ्याचे डिजिटल पुरावे आहेत, जे मी बोलते त्या सगळ्याचे डिजिटल पुरावे आहेत. न्यूज 18 मराठीच्या त्या क्षणीच्या बातमी जेव्हा तुम्ही ऐकत होता तेव्हा हे सगळं तुम्ही बघू शकता, क्रॉस चेक करू शकता. मीच होते बातमी द्यायला आणि मला ती दृश्य बघून असं वाटलं की इतका भयंकर अपघात, म्हणजे विमानाचे अक्षरशः सगळे तुकडे झालेले होते. विमानाच्या एका मोठ्या भागाला खूप आग लागलेली होती आणि सगळं काळं काळं असं पसरलेलं होतं त्या भागामध्ये. त्यामुळे ती दृश्य बघितल्यानंतर काय आहे बातमीचं गांभीर्य हे लगेचच लक्षात आलं होतं. फक्त तरी एक आशा होती की इतका मोठा माणूस आहे, इतका व्हीव्हीआयपी माणूस आहे, त्याच्या सुरक्षेची तर नक्की काहीतरी तरतूद केलेली असणार. तर विमानाची जरी अशी परिस्थिती असेल तरी सुद्धा त्यातनं वाचणं शक्य नाही कोणी, असं कुठेतरी मन सांगत होतं. पण प्रचंड भीती होती मनात की असं कसं होऊ शकतं, इतका मोठा अपघात, उपमुख्यमंत्र्यांचा इतका मोठा अपघात. हे सगळं द्वंद्व एका बाजूला डोक्यात सुरू होतं आणि दुसरीकडे मात्र सगळ्यांपर्यंत अत्यंत संयमी भाषेमध्ये, शांत पद्धतीने, कुठेही केओस होणार नाही अशा पद्धतीनं आणि चुकीची बातमी लोकांपर्यंत जाणार नाही या पद्धतीनं तुमच्यापर्यंत बातमी पोचवायची होती. एका बाजूला खूप मनात गोंधळ आणि अस्वस्थता आणि भीती होती. मनात कुठेतरी असं वाटत होतं की अरे बापरे, इतकी दृश्य भयानक आहेत की यातनं कोणी वाचलं असेल का, आणि खरंच याच्यात उपमुख्यमंत्री असतील का, असं सगळं मनात सुरू होतं. पण आम्ही त्या दृश्यांवर बोलत होतो
बातमी एक 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 हळूहळू पुढे जात होती. 9:15च्या दरम्यान आमचे सहकारी आहेत वैभव सोनवणे, पुण्याचे ते आमचे प्रतिनिधी आहेत, पण त्यांच्यापर्यंत सगळ्यात आधी बातमी गेली आणि त्यांचा दूरध्वनीवरून आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली. जेव्हा ते माहिती देत होते त्यांचाही आवाज कापरा झालेला होता. आमचे बारामतीचे जे प्रतिनिधी आहेत, स्थानिक प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांना मी पहिला प्रश्न विचारला की जितेंद्र, अजित पवारांच्या तब्येतीविषयी काही कळत नाहीये तर काय त्यांच्याविषयीची माहिती आहे? तो पूर्ण स्तब्ध होता फोनवर. तो काहीच बोलायला तयार नव्हता, त्याला बोलताच येत नव्हतं. मग सरतेशेवटी वैभव सोनवणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना प्रश्न केला की अजित पवारांच्या तब्येतीविषयी काही कळत नाहीये वैभव, जर ते या प्लेनमध्ये, ते या विमानामध्ये असतील आणि विमानाची दाहकता इतकी आहे, गंभीर इतका अपघात झालाय, तर त्यांची तब्येत काय आहे? कोणीच काही बोलत का नाहीये अजित पवारांविषयी, त्यांच्या तब्येतीविषयी? गर्दी पण दिसते, स्थानिक सुद्धा तिथे भराभरा पोचलेले होते आणि व्हिज्युअल्स मध्ये स्थानिक जोरजोरात रडताना दिसत आहेत. मग असं सगळं असून अजित पवारांविषयी कोणी काही बोलत का नाहीये, काही सांगत का नाहीये? 9:15च्या दरम्यान वैभवने न्यूज 18 मराठीच्या टीव्हीवर हे स्पष्ट केलं की कदाचित अशी भीती आहे की अजित पवार या अपघातामध्ये वाचलेले नाहीत. अधिकृत जरी घोषणा झालेली नसली तरी सुद्धा तिथल्या स्थानिकांशी मी फोनवर बोललेलो आहे. त्या ठिकाणी, त्या घटनास्थळी जे स्थानिक आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे आणि सुवर्णा, कदाचित अजित पवार सुद्धा या अपघातामध्ये वाचू शकलेले नाहीत. तो असं बोलला आणि त्यानंतर मीही स्तब्ध होते काही वेळ, वैभवही स्तब्ध होता. वैभवचा आवाज कापरा झालेला होता आणि तो हे सांगतोय तरी विश्वास बसत नव्हता. मी पुन्हा एकदा त्याला टीव्हीवर ऑन स्क्रीन त्याला हे विचारलं की वैभव, गंभीरच दिसतोय हा अपघात, खरंच अधिकृत असं कळतंय का की उपमुख्यमंत्री अजित पवार या अपघातामध्ये वाचलेले नाहीत? खरोखर विश्वास ठेवत नव्हता. खरोखर असं वाटत होतं की ही बातमी खोटी निघावी. आमच्या क्षेत्रामध्ये अनेकदा आम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहिलेलं असतं, जवळनं आम्ही त्यांच्याशी बोललेलो असतो. 20 वर्ष मी या क्षेत्रात आहे, मीही त्यांना जवळनं पाहिलेलं आहे, संवाद त्यांच्याशी झालेला आहे. कधी आवर्जून स्वतःहून त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचा योग आला नाही, पण अक्षरशः समोरनं बघितलेलं, त्यांचं काम बघितलेलं, रोज त्यांच्या बातम्या आम्ही देतो, त्यामुळे एक नाही म्हटलं तरी एक आपसूक जिव्हाळ्याचं किंवा परिचिताचं नातं होऊनच जातं. आणि इतकं मोठं व्यक्तिमत्व, रोज आपण ज्याच्याविषयी बोलतोय, बातमी देतोय, ते व्यक्तिमत्व कदाचित आज गेलंय असं सांगण्याची वेळ यावी, हे फार गंभीर असतं प्रत्येक अँकरसाठी, प्रत्येक रिपोर्टरसाठी. आणि वैभवचं सुद्धा तसंच झालं होतं, जितेंद्रचंही तसंच झालं होतं की त्या दोघांना शब्दच फुटत नव्हते, त्यांना विश्वासच ठेवावा या बातमीवर असं वाटत नव्हतं. 8:45-46ला प्लेन क्रॅश झालं. त्यानंतर जवळचे जे स्थानिक तिथे राहणारे जे होते ते आधी धावले. त्यांच्या गोष्ट लक्षात आली की काय घडलंय. पोलीस आले, यंत्रणा आली, आपत्कालीन यंत्रणा आली. हे सगळे तिथे धावपळ करताना दिसत होते. हे पुढच्या 20-25 मिनिटांमध्ये झालं, कारण 9:15 साधारणपणे वैभवनं ही शक्यता वर्तवली टीव्हीवर की अशा प्रकारे गोष्ट झालेली असू शकते. आणि मग मात्र वातावरण सगळं स्टुडिओतलं बदललेलं होतं, पूर्ण ऑफिसमधलं वातावरण बदललेलं होतं. आम्हाला आमच्या डेस्कवर एक भयान शांतता जाणवत होती. सगळ्यांच्या आवाजामध्ये तणावाची परिस्थिती जाणवत होती, कारण पुढे काय वाढवून ठेवलंय, पुढे काय ऐकायला मिळणार आहे आणि अधिकृत बातमी किती मिनिटांनी येणार आहे, हेच आम्ही फक्त चाचपडत होतो. तोपर्यंत न्यूज 18 मराठीने हे अधिकृतरित्या रिव्हील केलं नाही की असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव समोर येत आहे आणि ते पण अपघातात गेले असावेत, कारण परिस्थितीचं गांभीर्य आमच्याही लक्षात येत होतं. तिथले जे स्थानिक होते त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत होत्या 9:15 ते 9:45च्या दरम्यान, त्या सुद्धा अशाच होत्या की अजितदादा, आमचे अजितदादा, त्यांच्या विमानाला अपघात झालाय. पण कुणीही असं म्हणत नव्हतं की तेच अजितदादा आहेत आणि आम्ही स्वतः त्यांना पाहिलं. त्याच नागरिकांना, त्यांच्याच बारामतीतल्या नागरिकांना हे सांगणं जड जात होतं, हे सांगणं क्लेशकारक वाटत होतं. विश्वासच ठेवावा असं वाटत नव्हतं की अजितदादांना काहीतरी झालंय किंवा ते गेले असावेत.
पण डीजीसीएने कन्फर्म केलं, साधारणपणे पुढच्या 20 मिनिटातच ही बातमी आली की डीजीसीए कन्फर्म करताय की त्या विमानातले सगळेच्या सगळे प्रवासी गेलेले आहेत, म्हणजे क्रू मेंबर्स, पायलट, को पायलट आणि सगळ्यांचाच त्या विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय. आणि ते म्हटल्यावर मात्र परिस्थिती समोर आलीच होती आणि हे कन्फर्म करणं आमच्यावर जबाबदारी होती. ती डीजीसीएच्या सूत्रांनुसार विमानातल्या सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुद्धा मृत्यू झालाय. हे बोलावं, ही बातमी द्यावी असं वाटतच नव्हतं, ती कन्फर्म व्हावी बातमी असं वाटतच नव्हतं, पण ती बातमी द्यावी लागली. आणि खरोखर पुढच्या काही मिनिटांमध्ये महाराष्ट्र हादरला. ही बातमी सांगताना आता सुद्धा अंगावर काटा येतोय. ते क्षण खूप कठीण होते. न रडता, न घाबरता आणि चुकीची बातमी तुमच्यापर्यंत न पोहोचवता हे सगळं सांगायचं होतं. अजित पवार यांची त्या अपघातामध्ये ते निघून गेलेत, ते सोडून गेलेत. याच्यावर अजून सुद्धा 5 दिवस उलटून गेलेत. या मधल्या दिवसांमध्ये खूप काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होऊन त्यांनी त्यांचा कार्यभार सुद्धा स्वीकारलेला आहे. म्हणजे या 4-5 दिवसात इतक्या घडामोडी पुढे गेल्या, पण अजून सुद्धा बारामतीकरांची जी मानसिक स्थिती आहे ना, तीच सगळ्या माध्यमांची सुद्धा आहे की अजून पण विश्वास ठेवावा त्या बातमीवर असं वाटतच नाहीये. खूप मोठी आग लागलेली होती, त्यामुळे त्या ठिकाणी जाणं जमत नव्हतं, लवकर पोचणं तिथे जमत नव्हतं. आधी आग विझवावी लागली. मग आग विझवल्यावर त्या विमानाच्या आतल्या भागांमध्ये 3 जण अडकलेली होती आणि 2 जण अपघात झाला तेव्हा बाहेर फेकली गेलेली होती. त्यामध्येच अजित पवार सुद्धा होते आणि अजित पवारांसाठी म्हणजे तिथली जी यंत्रणा होती त्यांनी त्या स्थानिकांकडनं चादरी वगैरे मागवल्या आणि मग त्या चादरींमध्ये त्याचे पार्थिव होतं, सगळ्यांचीच पार्थिव होती, ती घेऊन मग रुग्णालयात नेली गेली. पण तोपर्यंत विषय म्हणजे त्याच घटनास्थळावरच विषय सगळा संपलेला होता. हे सांगायला कोणी धजावत नव्हतं. अपघातच इतका भयंकर होता की त्या अपघातावर विश्वास ठेवावा अशी परिस्थितीच वाटत नव्हती. दिसत स्पष्ट होतं सगळं की काय घडलेलं आहे. पण असं होईल एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल होईल असं वाटलंच नव्हतं. अगदी आदल्याच 2 दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किंवा महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही रोज सकाळी 7 वाजता 8 वाजता बुलेटिन्समध्ये ही माहिती देत होतो की अजित पवार पुण्याच्या या भागामध्ये आज फिरतायत, अजित पवार पुण्याच्या त्या विकास कामांची पाहणी करायला गेलेत, अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये अधिकाऱ्यांना घेऊन फिरतात. हे सगळं रोज सकाळी आम्ही 7 वाजता किंवा 8 वाजता सांगत होतो. 6 वाजताच ते निघालेत आणि सगळा दौरा करतायत. हे सगळं रोज आम्ही करत होतो आणि एका दिवशी, एका गुरुवारी सकाळी 9च्या बुलेटिनमध्ये आम्हाला ही बातमी द्यावी लागेल की उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर होते. गुंजबावी या त्यांच्या गावी 11 वाजता त्यांना भाषण करायचं होतं आणि त्याआधी 9 वाजता होत्याचं नव्हतं झालेलं होतं. 9 वाजल्यानंतर त्यांचा आवाजच महाराष्ट्रानं ऐकायचं बंद झालं, कारण त्यांची प्राणज्योत मालवली. आपण त्यांना सगळ्यांना गमावलं. बातम्या यायला लागल्या की सुप्रिया ताईंपर्यंत ही बातमी गेली आहे, सुनेत्रा ताईंपर्यंत ही बातमी गेली आहे, शरद पवारांपर्यंत बातमी गेली आहे. ते ज्या ज्या ठिकाणी होते, दिल्लीत कोणी होतं, कोणी मुंबईत होतं, ते सगळे बारामतीकडे रवाना झालेले आहेत. बारामतीमध्ये ॲम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिकेनं ते म्हणजे अजित पवारांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्रचंड मोठी गर्दी रुग्णालयाबाहेर जमलेली होती. इतकी गर्दी जमली होती की वाट शक्य नव्हती काढणं त्या जागेवर. म्हणजे रुग्णालयाच्या आत न्यायची असेल जर पार्थिव किंवा अजित पवारांचा देह, तर तेवढी जागाच नव्हती. इतकी प्रचंड गर्दी झालेली होती. बातमी वाऱ्यासारखी पसरलेली होती. आपला बाप गेला अशी भावना, आपल्या बापाच्या विमानाला अपघात झाला अशी भावना अनेकांच्या मनात होती आणि ते सगळे रुग्णालयाच्या बाहेर जमायला सुरुवात झालेली होती. आणि रुग्णवाहिकेतून अजित पवारांना आणलं गेलं. तोपर्यंत हे स्थानिकांच्या माध्यमातूनच एकमेकांना फोन करून तिथे ती बातमी वाऱ्यासारखी पसरली होती की अजित पवार राहिले नाहीत.
त्यामुळे गर्दी जमायला लागली होती आणि मग उघडच झालं की किती मोठा लॉस झालाय. या सगळ्यामध्ये आम्हाला नंतर म्हणजे हा तो दिवस गेल्यानंतर आम्हाला अनेकांनी प्रश्न विचारले. आमचे कुटुंबीय किंवा प्रेक्षक वर्गातल्या बहुतांश लोकांनी प्रश्न विचारले की फक्त अजित पवारांविषयीच माहिती आली, त्यांच्या बरोबर जे 4 जण होते त्यांच्याविषयीची काय माहिती आली नाही किंवा ती लवकर प्रसारमाध्यमांवर दाखवली गेली नाही. तर मला असं वाटतं की त्याचं एक कारण असं असावं की जसं बारामतीकर किंवा महाराष्ट्रातले नेते किंवा महाराष्ट्रातले सामान्य पदाधिकारी, राष्ट्रवादीचे असोत किंवा इतर पक्षांचे असोत किंवा सगळीच प्रसारमाध्यमं हे पचवूच शकली नाहीत की एवढा मोठा अपघात उपमुख्यमंत्र्यांचा झाला आणि त्यात आपण एका क्षणात उपमुख्यमंत्र्यांना गमावलं. याच बातमीवर शिक्कामोर्तब किंवा याच बातमीवर विश्वास ठेवणं इतकं कठीण जात होतं की ती घटना कशी घडली हे सगळं तुमच्यापर्यंत आम्ही अचूक पद्धतीनं पोहोचवत राहिलो. आणि त्यामुळे त्यांच्या बरोबर जे 4 जण होते ज्यांनी आपला जीव गमावला, त्या सगळ्यांची त्या क्षणी पुढच्या 1-2 तासात तरी तितक्या लवकर माहिती येणं आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं कदाचित शक्य झालं नाही. पण त्यांचे जे सुरक्षा रक्षक, खासगी सुरक्षा रक्षक होते, मुंबई पोलीस दलाच्या अधिकारी होते, ते विदित जाधव, ते कायम त्यांच्यासोबत असायचे. उपमुख्यमंत्री पदाची यावेळीची त्यांनी जेव्हा शपथ घेतली अजित पवारांनी तेव्हापासून ते त्यांच्या बरोबर होते. आणि ते त्या विमान अपघातामध्ये त्यांचाही मृत्यू झाला. फलटणमध्ये आज सुनेत्राताई त्यांच्या कुटुंबियांना भेटायला जाणार आहेत. त्यानंतर जी क्रू मेंबर होती ती पण पिंकी, तिचा सुद्धा यामध्ये मृत्यू झाला. को पायलट आणि पायलट सुमित कुमार आणि को पायलट शांभवी, आता तर या सगळ्यांची नावं समोर आली आहेत आणि महाराष्ट्र हळहळलाय या सगळ्यांच्याच प्रती. पण कुणाचाही अपमान करणं, कुणालाही विसरणं, अशा प्रकारचे कुठलेच भाव कोणत्याच माध्यमांच्या मनात नव्हते. इतकंच त्या क्षणी झालं की कुठल्याच माध्यम प्रतिनिधीला सुद्धा ह्याचा विश्वास बसत नव्हता. तो धक्का इतका मोठा होता की उपमुख्यमंत्री अजित पवारच गेलेले आहेत. म्हणजे ज्यांनी बारामतीसाठी, ज्यांनी पुण्यासाठी, ज्यांनी पिंपरी चिंचवडसाठी, ज्यांनी महाराष्ट्रासाठी काही स्वप्न बघितली, ज्यांनी स्वतःच्या राजकीय भवितव्याची काही स्वप्न बघितली, असा 66व्या वर्षातला तरुण तडफदार नेता गेलाय, ज्याने काहीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची नवी सुरुवात केली, ज्याच्या जीवावर अनेक नेते आणि मंत्री राष्ट्रवादीतून शरद पवारांना बगल देऊन बाहेर पडले. ती हिंमत त्यांनी दाखवली फक्त अजित पवारांकडे बघून. ते व्यक्तिमत्वच निघून गेलं, याच्यावरच विश्वास ठेवणं कठीण जात होतं. पण आमच्या न्यूज 18 मराठीच्या डिजिटल माध्यमावर आज सुद्धा विदितजी, पिंकी, शांभवी या सगळ्यांविषयीचे डिटेल व्हिडिओज आम्ही केले की काय नेमकं घडलं, ती व्यक्तिमत्व कोण होती जी शेवटच्या क्षणी अजितदादांबरोबर होती, काय नेमकं घडलं, त्यांची पार्श्वभूमी काय, ते कुठून आलेले होते, किती त्यांना अनुभव होता, या सगळ्याविषयीची माहिती देणारे काही व्हिडिओ त्याच दिवशी आम्ही न्यूज मराठीच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट केलेले आहेत. त्यांच्याविषयी सुद्धा संवेदनशीलता आहे, कृतज्ञता आहे. ते त्यांच्या बाबतीत जे घडलं तेही कुणाही बाबतीत घडायला नको. त्यामुळे या सगळ्याची जाणीव न्यूज 18 मराठीला आणि न्यूज 18 मराठीच्या प्रत्येक टीमला आहे. आता याच्या पुढे ज्या ज्या घडामोडी घडतायत त्या दिवशी जितक्या संवेदनशीलपणे वार्तांकन न्यूज 18 मराठीने केलं, तितक्याच संवेदनशीलपणे पुढेही ज्या ज्या घडामोडी घडतायत, राजकारणाची जी काही वळणं आहेत ती सगळी वळणं तितक्याच सक्षमपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा न्यूज 18 मराठीचा प्रयत्न आहे. तो क्षण मात्र, अशी बातमी एखाद्या नेत्याच्या किंवा प्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या जाण्याची बातमी द्यायला वेळ यावी आपल्यावर, हे मात्र खूप कठीण आणि जिकरीचं काम असतं त्या दिवशी. आणि ते गुरुवारी मी अनुभवलं, ते तुमच्या सगळ्यांशी शेअर करायचं होतं की नेमकं काय घडलं त्या क्षणांमध्ये.
आणि कसा तो हादरवून टाकणारा सगळा प्रसंग होता. माझ्याकडून सुद्धा आणि न्यूज 18 मराठीच्या प्रत्येक टीम मेंबरकडनं अजित पवार यांना मनापासून श्रद्धांजली.